बघून वैभव सारे
ऐकणार त्या लहान बाळूला जबरदस्तीने जसा मेंढ्यापाशी उभार केला होता. करायला लागले सांगितले ते काम करायचं त्या वेळेला विचार पडला त्या मनाला. अरे बाळूमामाची हळद म्हणजे काय तर नव्हे. बाळूमाची करत नाही मोठी आहे भंडारा वेगळा बरं काय म्हणून काय म्हणले माहितीये का? काय म्हणले? विचार पडला त्या ठिकाणी बाळूमामाचा जसा विचार पडला मेणारा मेंढ्या पाहिजे राखायला असणाऱ्या रुपये मानगावचं मेंढकं जसं चाललं होतं त्या पंढरपुरी शहराला जसं बाळूमामाला मेंढ्या राखायला लावल्या पण विचार पडला म्हणजे त्या पंढरपुरी शहराला त्या देवा विठ्ठलाला आपला लहान बाळू वयात लहान वयात असणाऱ्या कोड्यात पण नाही गेलं पाहिजे त्याच्या संकटाला बरे माझ्या ठिकाणाला विचार पडला माझ्या पंढरपूरच्या ठिकाणाला रुपडी माणगावचं हे निघून गेलं त्या ठिकाणाला की बाळूमामाची हळद म्हणजे काय काय तर हळद नव्हे. अचानक फोन आला कसं मी सांगू तुम्हाला. अचानक फोन आला कसं मी सांगू तुम्हाला. कसासाठी रडू लागली विसरून सारे मला मला रड लागली विसरून सारे मला रड लागली. पण देवा विठ्ठलाला विचार पडला मला निघून गेलं पाहिजे त्या बाळूच्या सायाला बरं का. पंढरपूर सोडणारे निघून चालला त्या थंडीच्या दिवसाला पाऊस लागला होता पडायला त्या ठिकाणाला आजाऱ्या देवा विठ्ठलानं रूप धारण केलं म्हाताऱ्या जग म्हाताऱ्याच्या रूपात बरं का. शेतकरी राजा रे आज दिसत हिरवं तुझ्या शेती मळ्याचं गाणं तुझ्या शेती मळ्याचं गाणं शायर गातोय आनंदाने माझ्या बाळूमामाचं गाणं आज संजय गातोय
हरता पाटीला कामाळू मामा दुःख करता देवा दुःख हरता विघ्न विनाशक करता दुःख करता देवा दुःख हरता पाटीला कामाई आता दुःख करता देवा दुःख हरता विघ्न विनाशक करता सागर भरलाई गो वाराय सुटलाई सागर भरलाई वाराय सुटलाई सागर भरलाई वाराय सुटलाई सागर भरलाई वाराय सुटलाई पसलीना बडू माकडे उडीला करयात पसलीना बिरुया वाकडे उडीला विचार पडला त्या संत बाळू मामाला म्हाताऱ्याच्या रूपात जसा निघून आला बाळू मामाचा सामना झाला त्या ठिकाण्याला विचार केला म्हणाला काय करावं त्या ठिकाण्याला खूप माने आणि गिरमिऱ्याचा पावसाला रस्ता पडाला रस्त्याच्या वेळेला रस्त्याला यायला तर ढिरमिरी पाऊस लागला तापायला आणि मेंढकाकडे निघून गेलो त्या मेंढकाच्या दर्शनाला जसा विठ्ठल निघून आला होता त्या असणाऱ्या मामाच्या जवळच्या बाजूला निघून आला लाला काय बोधाच्या वेळेला भक्त असेल तर आपल्या विठ्ठलाच्या परीक्षा घेण्याचं ठरवता संत बाळूमामाजी वर्गा असणाऱ्या परीक्षा घ्यायची कुठला आपला खरं तर भक्त असेल बरोबर आहे आपल्याला थोडंसं दूध देईल त्या वेळेला म्हणजे बाळूमामाला या थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात दूध मागावं तर दूध दिलं तर परीक्षा पाहिजे घ्यायला बरं का या बाळूमामाजीच्या ते कार्याला असणाऱ्या प्रत्येक मेंढक्याला लागला तर दूध मागायला पण प्रत्येक मेंढका लागला होता काय सांगायला त्या ठिकाणाला दूध तुला कुठलं दूध त्या वेळेला मेंढ्याला खायला चारा नाही म्हणायला अरे मेंढ्याला खायला चारा नाही प्यायला पाणी नाही अरे असणाऱ्या त्यांच्या पिल्ल्याची पोट बहीण आली आणि तुला कुठलं द्यायचं काढून बरं दोन्ही या ठिकाणी प्रत्येक मेंढका चालल्याने मग पुढे त्या वेळेला आणि विचार पडला विचार पडला भागातल्या बाजूला माझा असणारा संत बाळू लहान वयात बरं का लहानच्या वयात मागे मेंढ्या लागला ना आणत यायला पुढल्या बाजूला विचार पडला त्या ठिकाणाला काय करावं त्या ठिकाणाला देवृत्त माताने विचार केला म्हणाला आपण या असणाऱ्या लहानच्या बाळाला मी मागणलं पाहिजे म्हणाला दूध मागणलं पाहिजे म्हणायला विचार केला त्या ठिकाणाला काय करावं त्या ठिकाणाला विचार केला म्हणाला काय लाला बोलायला त्या असणाऱ्या लहानच्या बाळाला करून घर साजा